नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 4 मे 2026. एकंदरच आपला हा पुढील अंदाज 13 मे पर्यंतचा आहे. तर या कालावधीमध्ये 4 मे ते 13 मे या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. आणि एकंदरच बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस येणार आहे का किंवा नाही येणार, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. एकंदरच हा अंदाज शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर आज 4 तारखेला कोकणामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता आहे. एकंदरच परत पुन्हा विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यामध्ये एक पावसाची शक्यता आहे आज. आणि तसेच थोडंफार ढगाळ वातावरण किंवा एखाद्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये देंगलूर किंवा बिलोली या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज. एकंदर अशा प्रकारे वातावरण राहण्याची शक्यता आहे आज. तर उद्या 5 तारखेला थोड्या अजून वातावरण खाली सरकणार आहे, म्हणजे इतरच्या वातावरणात अजून कमी पावसाचं वातावरण होणार आहे. तर कोकणामध्ये मात्र पाऊस काही ठिकाणी राहणार आहे. तो सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मात्र उद्या पण देखील पावसाची शक्यता आहे एकंदरच या 2 दिवसामध्ये. तर हे वातावरण इकडे जर पाहिजे टेम्परेचर नाशिक विभाग असेल किंवा मराठवाडा विभागामध्ये ही टेम्परेचर सामान्य टेम्परेचर राहणार आहे. आणि हवेचा वेग हवा ही पश्चिमेकडून पूर्वेकडेच राहणार आहे. एकंदरच वातावरण मोठ्या स्वरूपामध्ये बदलणार नाही. नाशिक आणि मराठवाड्यामध्ये आणि अमरावती विभागामध्ये फक्त बदलणार आहे, ते वातावरण बदलणार आहे ते कोकणामध्ये. तर कोकणामध्येच पावसाची शक्यता. आता बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ निर्माण होणार, तर त्याचा परिणाम राज्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे का किंवा नाही पडणार. तर एकंदरच 8 तारखेपासून वातावरण बदलण्याची शक्यता बदलणार आहे. 8 तारखेपासून पुढे 8 ते 13 मेच्या दरम्यान राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरच त्याच 8 ते 13 मेच्या दरम्यान काही ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये देखील राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. तो म्हणजेच आंध्र प्रदेश, ओडिसा या राज्यामध्ये आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मात्र मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे, पडणार देखील आहे या भागामध्ये, या राज्यामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे एकंदरच त्या 8 ते 13 मेच्या दरम्यान. त्याच्यामध्ये कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा हा जो दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आहे या भागामध्ये मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे 8 ते 13 मेच्या दरम्यान. तर धाराशिव, लातूर, नांदेड ह्या भागामध्ये मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागामध्ये देखील म्हणजे पूर्व विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता आहे या भागामध्ये. मात्र आता वरचा नाशिक विभाग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाहीये. आणि एकंदरच 4 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत देखील नाशिक विभागामध्ये पावसाची शक्यता नाही. तसेच पुढे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील 8 ते 13 मेच्या दरम्यान पावसाची शक्यता नाही. फक्त वातावरण मात्र थोडेसे ढगाळ वातावरण, काही ठिकाणी एखादून शिंतोडे पडल्यासारखा पाऊस येऊ शकतो, नाकारू शकत नाही. पण असं चांगला पेंडवणीपेक्षा मोठ्या पावसाची शक्यता, कुठेही पावसाची तशी एकंदर शक्यता सध्या तरी अचूक आपल्याला वाटत नाहीये, अंदाजामध्ये नाहीये. तर वातावरण जर बदल झाला तर तुम्हाला मी अंदाज पुढे देणारच. पण एकंदरच त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाही. फक्त पूर्व महाराष्ट्रामध्ये आपण जे सांगितलं त्या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता. या जिल्ह्यामध्ये 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याची शक्यता नाही. तसेच बुलढाणा, अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाहीये 8 ते 13 मेच्या दरम्यान. म्हणजे एकंदरच पूर्व महाराष्ट्र म्हणजे पूर्व विदर्भ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकण किनारपट्टी, पूर्ण मुंबई, ठाणे या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. एकंदरच हा झाला आपला अंदाज. तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.